This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. आला पंचमीचा सण, झालं अधीर हे मन. आला पंचमीचा सण, झालं अधीर हे मन. वारुळाला जाऊया ग, नागराजाला दूध लाया वाहूया ग. सडा घालून अंगणात, हे घरदार सारवा. रांगोळीने सजवा, बांधा तोरण दरवाजाला. बाई शोभा ही वाढवा, गोड निवद करा ग, वाटी दुधान भरा ग. त्याला मान देऊया ग, नागराजाला दूध लाया वाहूया ग. या ग संसाराच ओझ, थोडं ठेवा त्या बाजूला. नागपंचमीच्या सणी, याची पूजा करूया चला. दुःख सारुनिया दूर, राहुनाचा पती तूर. चला नाचू गाऊया ग, नागराजाला दूध लाया वाहूया ग. हळू बोला कानामधी, ऐकती या दाही दिशा. सण येतो हा वर्षा काठी, नका बाई लाजू आशा. आता मोकळेपणात, चला जाऊ आनंदात. भावभक्ती गाऊया ग, नागराजाला दूध लाया वाहूया ग. झोका बांधूनी झाडाला, याक झोक्यावरती बसा. बालपणीच्या आठवणी त्या, उमटावा गाली ठसा. नागराजा बंधू गुणी, याग पाहू साऱ्या जणी. त्याच गीत गाऊया ग, नागराजाला दूध लाया वाहूया ग. आला पंचमीचा सण, झालं अधीर हे मन. झालं अधीर हे मन. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब, तर मराठी महिन्यांचा राजा कोण? अर्थातच श्रावण महिना. मराठी मनाला भावणारा श्रावण मास. श्रावण मास आहे अगदी खास. श्रावण मासामध्ये सणांची रेलचेलच असते आणि बरसणाऱ्या श्रावणसरी. अशा आल्हाददायक वातावरणात येणारा महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे नागपंचमी. तर आज आपण नागपंचमी कधी आहे, कशी आणि का साजरी केली जाते, धार्मिकदृष्ट्या, पर्यावरणदृष्ट्या, आरोग्य आहारदृष्ट्या महत्त्व, शेतकऱ्यांचा मित्र नाग का आहे, याबद्दल असणाऱ्या पौराणिक कथा, पूजा अर्चा, नैवेद्य, आरती, उपवास या सर्वांबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. या अगोदर पण बऱ्याच सण उत्सवांची माहिती, सण कसे साजरे करतात याबद्दल जाणून घेतले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व माहिती व्यवस्थित समजेल. आपणा सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या मनापासून प्रेमपूर्वक बरसणाऱ्या श्रावणसरीप्रमाणे खूप खूप शुभेच्छा. आता आपण नागपंचमी कधी आहे ते जाणून घेऊया. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला मोठा सण. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पंचमी ही नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. तर यावर्षी नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट 2026 या रोजी आहे. पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी पहाटे 5:50 ते 17 ऑगस्ट सायंकाळी 4:52 आहे. पूजेचा मुहूर्त पहाटे 5:51 पासून सकाळी 8:25 आहे.
12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करायला श्रावण महिना पवित्र आहे. श्रावण मासाला शुभ मास देखील म्हणतात. भावाचा उपवास जो असतो त्याला नागचतुर्थीचा उपवास असे देखील म्हटलं जातं. तर तो नागपंचमीचा उपवास आदल्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 2026 या दिवशी करतात. हा उपवास दिवसभर करायचा असतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडायचा असतो. काही ठिकाणी उपवासाला भाजणीचे वडे, थालीपीठ असे भाजणीचे पदार्थ खातात. काही जण फळे आणि दूध पिऊन हा उपवास करतात. ज्याला जसे शक्य होईल त्याप्रमाणे उपवास केला तरी चालतो. नागपंचमी कशी साजरी करतात आणि कधी साजरी करतात ते जाणून घेऊया. आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते नागपंचमीचे. नागपंचमी हा सण भारतभर साजरा करतात. श्रावण महिना ऑगस्ट महिन्यात येत असल्याने 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन देखील श्रावण महिन्यातील एक तिथी असल्यासारखा येतो. नागपंचमी या सणाचे महत्त्व, स्थान परत्वे वेगळं आहे. तसेच सण साजरा करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. हा सण ग्रामीण भागात तसेच शहरातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नागसापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत नागांना देवता स्वरूप मानले गेले आहे. नागाला आदराचं स्थान दिलं जातं. हिंदू सणांमध्ये नागपंचमीला एवढे महत्त्व आहे की काहींच्या मते अक्षय तृतीयेच्या ऐवजी नागपंचमी हा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे असे मानले जाते. नागपंचमीला बारसं, कान टोचणं, नाक टोचणं यासारख्या बऱ्याच शुभ गोष्टी देखील केल्या जातात. आता आपण नागदेवतेच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते ते जाणून घेऊया. मी हा व्हिडिओ अगोदर करत असल्यामुळे सर्व साहित्य ठेवत नाही. दूध, तूप, साखर, हळद कुंकू, तांदूळ, वस्त्रमाळा, फुलं, विड्याची पाने, दुर्वा, बेल, आघाडा, फळे, दिवा, तेल किंवा तूप, कापूर, धूप, अगरबत्ती, भिजवलेले हरभरे, लाया, सुपारी, चंदन, चौरंग किंवा पाट, पाणी, कलश, रंगीत वस्त्र. आता आपण नागदेवतेची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया. काही ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला भावाचा उपवास म्हणून स्त्रिया उपवास करतात. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून व्रत करतात. सकाळी लवकर उठून सडा रांगोळी, अभ्यंगस्नान करून देवपूजा करतात. नंतर एका पाटावर चंदनाने भिंतीवर, दारावर 5 फण्यांच्या नागाचे, नागिनीचे चित्रे काढतात किंवा प्रतिमा असली तर तिची दूध, तूप अभिषेक करून पूजा करतात. चित्रे असली तर चित्रे लावून त्याची पूजा करायची. नागदेवतेबरोबर त्यांच्या पिलांचीही पूजा करायची. दिवा लावून हळदी कुंकू, फुलं वगैरे वाहून षोडशोपचारे पूजा करायची. नंतर दूध, लाह्या, कडबू, पुरणाचे दिंड, खीर यांचा नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा. या दिवशी पुरोहिताला गाय आणि सुवर्णाची नागप्रतिमा दान देण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात तर घराच्या भिंती गाईच्या शेणाने सारवून त्यावर नागाची प्रतिमा आणि नागांच्या पिल्लांची प्रतिमा काढून पूजा करतात. शेतकऱ्याची आणि नागाची कथा वाचतात किंवा ऐकतात, आरती करतात. नागपंचमीच्या निमित्ताने वर्षानुवर्षे एक पिढी दुसऱ्या पिढीला ही शेतकऱ्याची कहाणी सांगतात. नाग आपल्या मदतीला धावून येईल अशी कल्पना रूढ आहे. काही ठिकाणी पूजा करण्यासाठी मातीचे नाग बनवले जातात. पिवळा रंग दिलेली चित्रे विकत घेऊन त्यांची पूजा करतात. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया या 9 नागांची नावे पूजा करताना घेऊन पूजा करायची.
आता आपण ग्रामीण भागात या सणाला वेगळेच महत्त्व आहे, कसे ते जाणून घेऊया. हातावर मेहंदी काढली जाते, अंगणात शेतात झाडाला झोपाळे बांधतात, सासूरवाशीण मुली माहेरपणासाठी माहेर येतात, नागालाच भाऊ मानण्याची प्रथा आहे, नवीन लग्न झालेल्या मुलीही माहेराला येतात. चल ग सखे वारुळ आला, चल ग सखे वारुळ आला, नागोबाला पूजायाला, नागोबाला पूजायाला, हळदी कुंकू व्हायला, हळदी कुंकू व्हायला, ताज्या लाया वेचायला, ताज्या लाया वेचायला, अशी गाणी गात नागोबाची पूजा करायला वारुळला जातात. त्यानंतर सर्वजणी मिळून झिम्मा, फुगडी, पिंगा यासारखे पारंपरिक खेळ खेळतात. फेर धरून गाणी गातात, लोकगीते म्हणतात. या गाण्यामध्ये बाळाई, भारजा, जैना, भाऊ लागाय इत्यादींच्या कथाही गुंफलेल्या असतात. वर्षातून एकदा नागाची पूजा उपवास केला तर नाग आपल्याला इजा करणार नाहीच. कालिया, वासुकी, तक्षक, मणिभद्र, ऐरावत यांना दुधाने स्नान घातल्यास ते विषबाधेपासून अभय देतात. नाग साप चावल्यास विषबाधा न होण्यासाठी नागाची पूजा करावी अशी दंतकथा आहे. आता आपण नागपंचमीच्या दिवशी चिरणे, कापणे, भाजणे या गोष्टी का करत नाहीत हे जाणून घेऊया. चिरणे, कापणे, भाजणे या गोष्टी न करण्यामागे धार्मिक श्रद्धा, पारंपरिक समजूत आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या काही भावना जोडलेल्या आहेत. नागपंचमी हा प्रामुख्याने नागांची, सर्पांची पूजा करण्याचा दिवस आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जुन्या म्हणजे प्राचीन काळात असे मानले जायचे की या दिवशी भाजी किंवा इतर काही सुरीने विळीनेच कापले किंवा कापताना अनावधाने एखाद्या जीवाचे किंवा सापाचे नुकसान होऊ नये. गरम तवा नागाच्या फण्यासारखा दिसतो. नागदेवतेला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून भाजत नाहीत, उकडलेले पदार्थ करतात. या दिवशी शेतात नांगरणी करत नाहीत किंवा जमीन खणत नाहीत. पावसाळ्यात नाग जमिनीवर किंवा बिळात असतात, त्यांना इजा होऊ नये म्हणून. थोडक्यात सांगायचे तर या परंपरामागे निसर्गातील सर्व सजीवाबद्दल, विशेषतः शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाबद्दल, नागाबद्दल दयाभाव, आदर व्यक्त करतात. आता आपण वेगवेगळ्या भागात नागपंचमी कशी साजरी करतात ते जाणून घेऊया. ऋग्वेदात सापांचा उल्लेख आहे, तर तसेच अथर्ववेदात तक्षक व धृतराष्ट्र प्रभृती या सर्पांची नावे वाचायला मिळतात. वेदकाळात सर्प ही गंधर्वांची एक जमात बनली होती. महाभारतातही नागांचा उल्लेख आहे. उत्तर भारतात असे मानले जाते की सर्पदंशामुळे होणाऱ्या मनुष्यहानीमुळे नागांची पूजा करण्याची प्रथा पडली. तेथे पुरुष दुधाची मोठी भांडी घेऊन जंगलात किंवा गावाबाहेर जातात. नागांच्या वारुळात ती दुधाची भांडी रिकामी करतात. बंगाल व छोट्या नागपूरमध्ये सर्पराज्ञी मनसाची पूजा करण्याची पद्धत आहे. बिहारमधील काही समाजातील स्त्रिया स्वतःला नागपत्नी समजून सापांची गाणी गातात. कर्नाटकात तर या दिवशी गुळपापडीचे लाडू करतात, त्याला तंबीट असे म्हणतात. गुजरातमध्ये नागमूर्तीपुढे तुपाचा दिवा लावतात व मूर्तीवर जलाभिषेक करतात. काशी शहरात तर या दिवशी मिरवणुका निघतात आणि संध्याकाळी नागकुवा जलाशयावर जमलेल्या नागमूर्तींचे पूजन होते. दक्षिण भारत म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये नागपंचमी आणि नाग चौथी असा 2 दिवस हा सण साजरा करतो. थोडक्यात सांगायचं तर जरी पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, प्राण्यांचा आदर करणे हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे आणि भारतभर दिसून येतो. नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात भीमाशंकर आणि 32 शिराळा येथे जत्रा भरते. 32 शिराळा येथील नागपंचमीला हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यामागे आख्यायिका देखील आहे. आता आपण नागपंचमीचा संदेश जाणून घेऊया. दिसला नाग किंवा साप की मार असे प्रकार नेहमी घडतात, पण साप हे धोकादायक असले तरी त्यांच्यामुळे शेतातील उंदरांचा बंदोबस्त होतो आणि पिकांचे संरक्षण होते.
धान्याची नासाडी होण्यास प्रतिबंध होतो. हे लक्षात घेऊन नागपंचमी साजरी केल्यास अधिक अर्थपूर्ण ठरेल. पर्यावरणाचा समतोल सांभाळणारे नागसाप मानवाचे उपकारक आहेत. आपल्या पूर्वजांनी माणूस आणि प्राण्यांना आणि पृथ्वीवरील जीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अशा विविध सणांची आखणी केली आहे. शिवाय नागाला देवत्व बहाल केले. यातून संस्कृतीबरोबर पर्यावरणाचे देखील संवर्धन होते. आता आपण धार्मिकदृष्ट्या नागपंचमीचे महत्त्व जाणून घेऊया. श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला यमुनेच्या डोहातून बाहेर काढले. कारण गोकुळातील लोकांना कालिया नाग त्रास देत होता. त्यावेळी श्रीकृष्णांनी यमुनेच्या डोहात उडी घेतली आणि कालिया नागाचा पराभव केला आणि यमुनेच्या डोहातून सुरक्षित बाहेर काढले. तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी. म्हणूनच या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. आपल्या देवी देवतांनाही सर्प प्रिय आहेत. भगवान शंकर आपल्या गळात नाग धारण करून आहेत. श्री विष्णू क्षीरसागरात सर्पावरच पहुडलेले आहेत आणि समुद्रमंथन देखील नागराज वासुकीच्या मदतीने पूर्ण झाले. या सणाला आयुधांची प्राप्ती होवो, भावाला चिरंतन आयुष्य लाभो, प्रत्येक दुःख संकटातून तो तारला जावो यासाठी उपवास, पूजा अर्चा, नैवेद्य वगैरे केला जातो. आता आपण नागपंचमीच्या दिवशी आरोग्यदृष्ट्या आहाराबाबतीतही पथ्ये पाळली जातात. कसे ते जाणून घेऊया. या दिवशी शेतकऱ्याच्या कथेचे स्मरण करून किंवा कथा ऐकून किंवा वाचून विडीवर सुरीने काही चिरले जात नाही. शेतात नांगर फिरवला जात नाही किंवा खणले जात नाही. तळले किंवा भाजले जात नाही. या दिवशी पुरण व कणकेपासून दिंड, कडबू, मोदकासारखे उकडलेले पदार्थ करतात आणि खातात. नागपंचमीचा सण पावसाळ्यात येतो. या दिवसात हवेतील ओलसरपणामुळे आपली पचनशक्ती म्हणजे जठराग्नी मंदावलेला असतो. तळलेले पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे पित्त, अपचनाचा त्रास होऊ शकतो आणि उकडलेल्या पदार्थामुळे अन्नातील पोषक तत्वे टिकून राहतात आणि पचायला हलके असतात. दिंड आणि मोदक चणा डाळ, गूळ, कणिक वापरून करतात. गुळामुळे लोह आणि डाळीमुळे प्रोटीन मिळते. उकडण्याच्या प्रक्रियेमुळे अन्नातील जीवाणू नष्ट होतात. थोडक्यात सांगायचे तर नागपंचमीला तळलेले, भाजलेले पदार्थ टाळून उकडलेले पदार्थ खाणे पूर्णपणे सायंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक आहे. हे पदार्थ पोटाला आराम देतात आणि पावसाळ्यात आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. आता आपण पर्यावरणदृष्ट्या नागपंचमीचे महत्त्व जाणून घेऊया. नागपंचमी हा सण आपल्या संस्कृतीत निसर्गाशी आणि पर्यावरणाशी असलेले अतूट नाते दर्शवितो. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला प्रत्येक जीवाचे निसर्गातील स्थान समजून घेण्यास, त्यांचा आदर करण्यास शिकवते. वन्यजीव संरक्षणाची भावना निर्माण होते. उंदीर, घुशी शेतातील प्रचंड नुकसान करतात, पण साप हे उंदरांचे भक्षक आहेत. त्यामुळे साप निसर्गाचा समतोल राखतात. काही ठिकाणी जिवंत नाग साप पकडून त्यांची पूजा करतात. त्यांना दूध पाजतात, पण हे योग्य नाही. साप दूध पित नाहीत. ते मांसाहारी सरपटणारे जीव आहेत. त्यामुळे सापांना इजा न करता त्यांचे निसर्गातील स्थान ओळखून त्यांना अभय देणे हीच खरी नागपंचमी साजरी करण्याची पर्यावरणपूरक पद्धत आहे. नागसापांना जंगलात सुरक्षितपणे जगायला मिळाले तर ते पर्यावरणदृष्ट्या अधिक चांगले राहील आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आता आपण नागपंचमीचे पारंपरिक खेळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहेत हे जाणून घेऊया. नागपंचमीचे हे खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरातील सर्व कामे स्त्रियांना करावी लागायची. जातं, पाटा, वरवंटा, उखळ यासारखी साधनं होती. आता सारखी ओव्हन, फ्रीज, मिक्सर यासारखी बरीच वेगळी आधुनिक साधनं नव्हती. त्यामुळे स्त्रियांना
विश्रांती मिळत नसे, परंतु व्यायाम भरपूर व्हायचा. तेव्हा नागपंचमीसारख्या सणाच्या निमित्ताने त्या माहेरी यायच्या. आषाढी एकादशीपासून म्हणजे 1 महिना अगोदरच नागपंचमीचे खेळ खेळले जायचे. सणांच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या खेळामुळे स्त्रियांचा उत्तम शारीरिक आणि मानसिक व्यायाम व्हायचा. तेव्हा आतासारखे जिम, एरोबिक्स, झुम्मा हे देखील प्रकार नव्हते. सांध्यांची हालचाल, कंबरपाठीचे आरोग्य, गोल फिरणे आणि उठबस करणे यामुळे स्नायू मजबूत होतात. हृदय, फुफ्फुस यांची वेगवान हालचालीमुळे कार्यक्षमता वाढते. चांगला कार्डिओ व्यायाम मिळतो. शरीरात एन्डॉर्फिन, डोपामिन यासारखी आनंदी संप्रेरके तयार होतात. मानसिक तणाव, थकवा दूर होतो. झोक्यामुळे संतुलन आणि एकाग्रता वाढते. पोटांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. एकाकीपणा दूर होतो. सर्व वयोगटातील महिला एकत्र आल्यामुळे एकोपा वाढतो आणि मनाला उभारी मिळते. श्रावण महिन्यातील वातावरण काहीसे दमट आणि थंड असते. अशा ऋतूत पारंपरिक खेळ खेळल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. चयापचय क्रिया सुधारते. संप्रेरकांचे संतुलन राखण्यासाठी अशा प्रकारची शारीरिक हालचाल अत्यंत फायदेशीर ठरते. थोडक्यात सांगायचे तर आपले पारंपरिक सण आणि खेळ हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केले गेले आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून खेळले जाणारे हे खेळ म्हणजे महिलांसाठी एक उत्तम, मोफत आणि आनंददायी हेल्थ टॉनिक आहे. मैत्रिणींच्या बरोबर सुखदुःखाचे हितगुजी व्हायचे, अशी मानसिक, शारीरिक, आनंददायी आरोग्याची पुंजी घेऊन त्या पुन्हा नव्या उत्साहाने, जोमाने, आनंदाने सासरी जायच्या. पुन्हा भेटू ग असे आश्वासन देऊनच. आता आपण साप, नाग शेतकऱ्याचा मित्र कसा आहे ते जाणून घेऊन त्याबद्दलची असणारी कथाही जाणून घेऊया. शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवलेल्या धान्याची नासाडी शेतातील उंदीर करतात. शेतात धुमाकूळ घालणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त नागसाप करतात. तसेच माती सुपीक राहण्यासाठी शेतात नागसापांचा वावर उपयुक्त आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे शेतकरी कृतज्ञतेने नागपंचमी साजरी करतात. म्हणून साप आणि नागांची हत्या न करता त्यांना जंगलात, शेतात सोडून द्यावे असे सांगण्यात येते. नाग, साप, अजगर हे सरपटणारे प्राणी धोकादायक असले तरी ते शेतकऱ्यांचा अशा प्रकारे मित्रच आहेत. याबद्दलची पौराणिक कथा अशी आहे की एका शेतकऱ्याने सकाळच्या वेळी जमीन नांगरायला सुरुवात केली. तो नांगर नेमका जमिनीखालच्या वारुळात घुसला. त्यामुळे वारुळातील नागाची पिल्ली मरण पावली. ते पाहून नागिनीला खूप राग आला. तिने शेतकरीने त्याच्या कुटुंबाला दंश करून ठार मारले. शेतकऱ्याची एक मुलगी परगावी राहते. तिला ठार मारण्यासाठी नागिन तिच्या गावी गेली. पण त्या मुलीच्या घरात नागिनीला वेगळेच चित्र दिसले. शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर चंदनाने नाग व त्याच्या पिलांची चित्रे काढली होती. त्यांची पूजा करून तिने नाग व पिलांना दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखविला. शेतकऱ्याच्या मुलीचा भक्तिभाव पाहून नागिन प्रसन्न झाली. समोर नागिनीला पाहून मुलगी घाबरली, पण नागिनीने तिला अभय दिले व घडलेली घटना सांगितली. मुलीने नागिनीची क्षमा मागून आपल्या मात्यापित्यांना व भावंडांना जिवंत करण्याची विनंती केली. नागिनीने शेतकऱ्याला व त्याच्या पत्नी मुलांना जिवंत केले. ही कहाणी नागपंचमीच्या निमित्ताने एक पिढी दुसऱ्या पिढीला सांगते. म्हणून स्त्रिया या दिवशी व्रत करतात अशी दंतकथा सांगितली जाते. नागपंचमीबद्दल बऱ्याच पौराणिक दंतकथा आहेत. आपण त्यातलीच एक कथा जाणून घेणार आहोत. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र, अलंकार घालतात, मेहंदी लावतात, झोका खेळतात. कारण सत्तेश्वरी नावाची एक कन्या होती आणि भाऊ सत्तेश्वर, दोघांचं अतिशय एकमेकांवर प्रेम होते. त्यांचं भावा बहिणीचं प्रेम पाहून अनेक जण कौतुक करायचे. सत्तेश्वरचा मृत्यू झाला. भावाच्या शोकामुळे तिला झोप लागत नव्हती. नेमकं त्याच वेळी एक सर्प त्यांच्या घरात शिरला. सर्पाचा कुठल्या तरी वस्तूला धक्का लागला. त्या आवाजाने सत्तेश्वरी भाऊच आला असे समजून धावत गेली. तिचा त्या सर्पाला धक्का लागला. तो तिला दंश करणार इतक्यात ती त्याला दादा असे म्हणाली. तिला त्या नागात भावाचं दर्शन झालं होतं. तो नाग प्रसन्न झाला आणि त्याने तिला वर दिला.
तिने आपल्या भावाला जिवंत करण्याची प्रार्थना केली. नागाने तिला तुझा भाऊ उद्या सकाळी तुझ्या घरी येईल असे वरदान दिले. मात्र तिला विश्वास नसल्याने तिने त्याच्याकडून वचन घेतलं. त्यावेळी साप मेहंदीच्या झाडामधून आल्याने त्याच्या अंगाला लागलेली मेहंदी तिच्या हाताला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आपला भाऊ येणार म्हणून तिने नवीन वस्त्र प्रदान केले, दागदागिने घातले. परंतु तिचा भाऊ तिला घरात कोठेही नजरेस पडला नाही. त्यामुळे ती भावाला शोधायला घराबाहेर पडली, पण भाऊ दिसला नाही. ती हताश झाली. इतक्यात तिला तिचा भाऊ हसत खेळत समोर उभा असलेला दिसला. आनंदाच्या भरात ती झाडांच्या फांद्यांना लटकून झोके घ्यायला सुरुवात केली. नंतर भावाला तिने आलिंगन दिले. तिला भावाचा थंडगार हात लागला. त्यावेळी तिच्या लक्षात आले की रात्रीचा नागच आपल्या भावाच्या रूपात आला आहे. तिने हे नातं स्वीकारलं. म्हणून स्त्रिया नागपंचमीला नवीन वस्त्र धारण करतात, अलंकार घालतात, मेहंदी लावतात व झोका खेळ खेळतात. अशा पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करा. नागपंचमीचे पारंपरिक खेळ खेळून आपले आरोग्य हेल्थी आणि स्ट्रॉंग करा. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळे सण उत्सव घेऊन आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. सण आणि उत्सवांचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.